नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फिरत्या गोष्टीमध्ये। सध्या संपूर्ण देशामध्ये इंडिगो एअरलाइन्सची चर्चा चालू आहे। इंडिगो एअरलाइन्सच्या जवळजवळ 2 दिवसांमध्ये 1200 पेक्षा जास्त फ्लाईट कॅन्सल झालेले आहेत। कारण आहे की स्टाफची कमतरता। 766 कर्मचाऱ्यांची कमी सध्या त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे ते सेवा पुरवू शकत नाहीत असं त्यांनी कारण दिलेलं आहे। आता जर तुमच्याकडे एवढा स्टाफ कमी आहे तर मग अचानकपणे तुम्ही एवढ्या बुकिंग घेतलात का? कमी करायच्या। पण नवीन जे नागरी विमान सेवा वाहतुकाचं जे मंत्रालय आहे त्यांनी जे नियम काढले होते त्या नियमाची पूर्तता न झाल्यामुळे त्यांच्याकडे स्टाफ कमी झालेला आहे। जर तुम्ही मागच्या वर्षीच तो नियम आलेला आहे तर त्या नियमाची पूर्तता करण्यासाठी काहीतरी पावलं उचललं असतात तर आज तुमच्याकडे स्टाफ राहिला असता आणि त्या हिशोबाने तुमचं काम झालं असतं। पण ते तुम्ही केलं नाही, पण त्याच्या बदल्यात तुम्ही तिकिटाचे प्राइस एकदम डायनामिक करून टाकलाय। 76,000, 77,000, 40,000च्या पुढच्या फ्लाईटचे रेट्स करून टाकलेले आहेत आणि प्री बुक केलेल्या लोकांना तुम्ही इतका त्रास देताय की बाबा त्यांनी त्यांची फ्लाईट कॅन्सलच केली पाहिजे। आता माझा मित्र सध्या अहमदाबादवरून हैदराबादला निघालाय, पण त्याची फ्लाईट होती दुपारी 1-2 वाजताची आणि आता वाजलेत संध्याकाळची 11, तरी सुद्धा त्याला कन्फर्मेशन मिळालेलं नाहीये की त्याची फ्लाईट उडणार आहे का नाही। इतकी वाईट परिस्थिती एअरलाइन्सवर आहे आणि विमानतळावर एवढं भयंकर केओस चालू आहे ना की तिथे म्हणजे विमानतळाचा बस स्टँड झालेला आहे। इतकी प्रचंड गर्दी आहे। लोक भांडायला लागलेत, लोक विचारायला लागलेत, प्रश्न विचारायला लागलेत, पण इंडिगोचा जो स्टाफ आहे तो उत्तर द्यायला तयार नाहीये। त्यांच्याकडे उत्तरच नाहीयेत किंवा कोणतं विमान कोणत्या दिवशी उडेल याची गॅरंटी त्यांनाच नाहीये। इतकी वाईट परिस्थिती सध्या इंडिगोची सुरू आहे आणि विमानाने प्रवास करणाऱ्या लोकांना आत्ताच सांगेन हे जे नाटक आहे, हा जो ड्रामा आहे किंवा ही जी परिस्थिती आहे पुढच्या 1 आठवडाभर चालेल असं इंडिगोच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळते आणि माझा जो मित्र एअरपोर्टवर आहे त्याच्याकडून सुद्धा हीच माहिती मिळालेली आहे की बाबा पुढच्या 1 आठवडाभर ही परिस्थिती कंटिन्यू अशीच चालू राहील। त्यामुळे रेल्वेने प्रवास करा, बसने प्रवास करा, पण 1 आठवडा इंडिगोच्या विमानाने अजिबात प्रवास करू नका।